नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वादिष्ट सुगरण। आज आपण उपवासाचे पोळे बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे वरी तांदळाचं पीठ। मी 2 वाट्या वरी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। अगदी जास्त भाजायचे नाहीये, साल निघेपर्यंत आपल्याला भाजायचं आणि साल थोडी ठेवणार आहोत, थोडी काढणार आहोत। तर असे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी। मिरच्या जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पाव इंच आलं, थोडा कढीपत्ता, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ। तर सर्वप्रथम आपण मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरं आणि शेंगदाणे हे एकत्र वाटून घेऊया आणि मग ह्या पिठामध्ये मिक्स करूया। तर सर्वप्रथम आपण चटणी वाटून घेऊया। सर्वप्रथम भांड्यामध्ये आपण आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या आणि जिरं टाकून घेणार आहोत। आता हे छान असं वाटून घेऊया। चटणी वाटून झालेली आहे, तर त्यामध्ये आपण थोडे शेंगदाणे घालून घेऊया आणि थोडं पाणी, आणि हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जेणेकरून ही आपली छान अशी चटणी बनेल। तर आता ही आपण वाटून घेऊया। आपली चटणी वाटून झालेली आहे, तर आता आपण ही या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण ही चटणी यामध्ये काढून घेऊ। तसेच जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ मिक्स करून घेऊया। तर आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर बघूया पुढची कृती। पिठामध्ये आपण चटणी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण आता चटणी आणि मीठ टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे पाणी टाकून छान असं अगदी भजीच्या पिठासारखं करतो किंवा डोशाच्या पिठासारखं करतो तेवढं जाडसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही टोमॅटोही टाकू शकता, अगदी तुम्ही खात असाल तर। एकदम पातळ नाही करायचं आपल्याला, कारण की मग हे कुरकुरीत होत नाहीत, जाडसरच करायचं आहे थोडे।
घेतलं. आता झाकण ठेवूया.